जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्किल ग्रोथ इंडियाच्या एका ट्रेनिंग सिरीजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की समोरच्या लीडची आयडी आपण आपल्या रेफर लिंक थ्रू कशी क्रिएट करायची, जेणेकरून तुम्ही रेफर केलेले पैसे, तुम्ही प्रमोट केलेले पैसे हे तुमच्या वॉलेट बॅलन्समध्ये ॲड होतील आणि तेच KYC वॉलेटमधून तुम्ही तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करू शकता. त्यामुळं आजची व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर समोरच्या लीडची आयडी कशी क्रिएट करायची ते समजणार आहे. तर जराही वेळ न घालवता मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करून प्रॉपर स्टेप बाय स्टेप सांगतो समोरच्या लीडची आयडी कशी क्रिएट करायची. सगळ्यात आधी आपल्याला आहे ना आपल्या स्मार्टफोनमधल्या क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे. ठीक आहे, क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर ना सर्च बारमध्ये आपल्याला skillgrowthindia.com सर्च करायचे. त्यातली पहिली लिंक त्यावरती क्लिक करून इथे गुणिले क्लिक करायचे. त्याच्यानंतर ना पहिल्यांदा आपली आय डी आपल्या स्मार्टफोनमध्ये ओपन करायचे. ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून आपण आय डी ओपन करून घ्यायची. आय डी ओपन झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात आधी इथं वरती 3 लाईन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून आपली जी अफिलिएट लिंक आहे 4 नंबरला ऑप्शन आहे मित्रांनो, त्याच्यावरती क्लिक करून मेन आपली कॉमन लिंक आहे ती कॉमन लिंक कॉपी करायची आणि त्याच्यानंतर प्रोफाईल फोटो आहे आपला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, प्रोफाईलवरती क्लिक करून लॉगआउटवरती क्लिक करून आय डी लॉग आउट करून घ्यायचे. त्याच्यानंतर ना परत एकदा क्रोमवरती येऊन आपण जी कॉपी केलेली लिंक आहे ती पेस्ट करायची. ओके, त्याच्यानंतर ना आपल्याला ज्या बॅचचं रजिस्ट्रेशन करायचे त्या बॅचवरती सिलेक्ट करायचे. बेसिक, ॲडव्हान्स, प्रो, VIP काय असेल ते सिलेक्ट केल्यानंतर ना रेफर कोड आपला चेक करायचे. स्पॉन्सर नेम जर तुमचं येत असेल मित्रांनो तरच डिटेल फिल करायचे. आता डिटेल फिलमध्ये लीडचं जे नाव आहे ते टाकायचे, त्याचं लास्ट नेम ते परत ना त्याच्यानंतर ना स्टेट जे असेल त्या स्टेटमध्ये मित्रांनो महाराष्ट्रात सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ना त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आय डी मित्रांनो फिल करायचे. त्याच्यानंतर ना लास्टला एक क्रिएट पासवर्ड करायचे, एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचे. त्याच्यानंतर ना UPI वरती सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर खाली येऊन आय एक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचे मित्रांनो. त्याच्यानंतर ना पेमेंट करायचे मित्रांनो. पेवर रजिस्टरवरती क्लिक करायचे. त्याच्या आधी मित्रांनो पूर्ण डिटेल चेक करायचे बरोबर भरलेली आहे का. ठीक आहे, त्याच्यानंतर ना पेवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो मी पूर्ण डिटेल भरली. त्याच्यानंतर पेवरती क्लिक केल्यानंतर सेंड अवेवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल पे वा रेझर पे, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो पेमेंट करायचा तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यावरती आपण पे करणार. 2 मिनटं मित्रांनो वेट करायचे. त्याच्यानंतर ऑल ओव्हरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचा ऑप्शन येईल. तिथून डायरेक्ट मित्रांनो कंपनीला पेमेंट करायचं आहे. 1-2 मिनटं मित्रांनो वेट केल्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण कंपनीला पेमेंट करतो तेव्हा 2 मिनटात मित्रांनो आपण पेमेंट करूयात. पेमेंट सक्सेसफुल झालं मित्रांनो. ठीक आहे, जेव्हा पेमेंट सक्सेसफुल होतं डायरेक्टली आपल्याला परत एकदा क्रोमवरती जायचं आहे मित्रांनो. तेवढं कन्फर्म पेमेंट होतं. 2 मिनटं वेट करायचं मित्रांनो. ज्या वेळेस कन्फर्म पेमेंट होईल त्या लीडची आय डी मित्रांनो क्रिएट होते. डायरेक्ट मित्रांनो बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर ना त्या लीडची आय डी, ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून त्या लीडची आय डी आपल्या स्मार्टफोनमध्ये ओपन करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लीडची आय डी क्रिएट झालेली आहे आणि तुम्हाला इन्कमसुद्धा आले असेल, तुम्ही चेक करू शकता.